पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात असलेल्या पूरग्रस्तांना मदतीकरिता गुरुवर्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी मदतीचे आवाहन धारकरी यांना केले। गुरुजींच्या आव्हानाला आज्ञा समजून महाराष्ट्रातील सर्व धारकऱ्यांनी आपापल्या शहरातून पूरग्रस्तांच्या मदतीकरिता फेरी काढून तसेच अमरावती व अचलपूर या भागातून फेरी काढल्या व पूरग्रस्त कुटुंबाला 15 दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तू यांचे पिशवी तयार करून 1000 पूरग्रस्तांना वाटता येईल अशा तयारीचे सामान ट्रकद्वारे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात स्वतः तेथील धारकारांच्या सहकार्याने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष वाटप करणार आहे। जो वरुण राजांनी कोप केलेला आहे पावसाचा, त्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली भागात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झालेली। हजारो लोक, लाखो लोक पूरग्रस्त झालेले आहे आणि त्यांना मदत म्हणून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ चालू आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्वर्यू आणि आमचे गुरुवर्य श्री संभाजी भिडे गुरुजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील धारकऱ्यांना, कार्यकर्त्यांना आवाहन केलं की ही केवळ काही जिल्ह्यांपुरती समस्या नसून आपल्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्रावर आलेली विपदा आहे आणि ती महाराष्ट्रावर आलेली विपदा हे दूर करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातील जे धारकरी होते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते होते, त्यांनी सुद्धा कित्येक शेकडो टन धान्य जमा केलं। अमरावतीत सुद्धा आपण धान्य गोळा केलं, मदत फेरी काढली। या मदत फेरीच्या माध्यमातून आम्ही एकेका कुटुंबाकरता पॅकेट बनवलेलं आहे की एका कुटुंबाला जवळपास 15 दिवस पुरेल एवढं त्याच्यात धान्य, साखर, त्याच्यानंतर तांदूळ, गहू, टूथपेस्ट, त्याच्यानंतर ब्रश वगैरे हे सगळं आपण त्याच्यात दिलेलं आहे की त्यांना 15 दिवस कोणताही त्रास होणार नाही आणि हे कर्तव्य म्हणून आम्ही तिथे दिलेलं आहे। यामध्ये अचलपूरचे धारकरी टापरे, मोहित आकाशे, बंटी हाततोंड, तुषार चांदूरकर, अतुल पांडे, दीपक चव्हाण, धनंजय गाडबैल याप्रमाणे अमरावतीचे नरेंद्रदादा केवले, करण धोटे, दीपक लगवार, चंदन तिवारी हे जाती व या कामी लागणारे धारकरी शशांक जोशी, उमेश माहुरकर, शुभम पाटील, गौरव देसाई, शाश्वत बोंडे, कपिल सानप, रोशन चव्हाण, ऋषिकेश मोकरे, पियुष धोटे, रवी डोंगरे, प्रमोद काटगडे, निशाद जोध। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।